लोकप्रधान न्यूज चॅनलच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त सोलापूर शहराच्या सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान देणारे व सर्व धर्म समभावतेचा संदेश देणारे मुस्लिम समाजातील मावळा हाजी मतीन बागवान यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येत आहे। त्यांच्या या कार्यावर आधारित एक छोटासा आढावा। काम करो तो ऐसा कि पहचान बन जाए, हर कदम चलो ऐसा कि निशान बन जाए। यहाँ जिंदगी तो सभी काट लेते हैं, यहाँ जिंदगी तो सभी काट लेते हैं, जिंदगी जियो ऐसे कि मिसाल बन जाए। मतीन बागवान सिर्फ नाम ही काफी है। सोलापुरातील सर्व धर्मांच्या उत्सवात उत्साहाने भाग घेणारा मुस्लिम मावळा म्हणजे मतीन बागवान होय। आपल्या फळांचा व्यापार सांभाळत सामाजिक कार्यात विविध धार्मिक कार्यक्रमात अग्रभागी राहणारे नेतृत्व म्हणून मतीन बागवान यांची विशेष ओळख आहे। हाजी मतीर जब्बार बागवान मूळचे सोलापूरचे। लहानपणापासूनच ते आपल्या वडिलांबरोबर फळांच्या व्यापारात मदत करायचे। वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवत ते देखील सोलापुरातील फळ व्यापाऱ्यांमध्ये आपल्या पायावर उभे राहिले। मतीन बागवान यांचे BA पर्यंत शिक्षण झाले आहे। मतीन बागवान यांनी 2010 साली लक्ष्मी मार्केट मधून A1 फ्रूट स्टॉल या नावाने आपल्या फळ विक्रीचा व्यवसाय सुरू केला। त्यांच्या व्यवसायात मोठे यशही आले, तर आज त्यांच्याकडे जवळपास 40 कामगार काम करीत आहेत। सोलापुरात एक प्रसिद्ध फळ व्यापारी म्हणून त्यांनी अल्पावधीतच आपली छाप सोडली। फळ विक्रीतून मोठी उलाढाल मतीन बागवान यांची सुरू असते। महाराष्ट्रातील अनेक शहरात तसेच आंध्र, कर्नाटक, तमिळनाडू, गुजरात, राजस्थान आदी भागांमध्ये त्यांच्या मालाची खरेदी व विक्री होत असते। प्रतिष्ठित व्यापारी म्हणून त्यांची सोलापुरात गणना केली जाते। तर व्यापाऱ्यांबरोबर मतीन बागवान यांना समाजकार्याची आवडही असल्याने ते सोलापुरात गेल्या अनेक वर्षापासून विविध सामाजिक कार्यात अग्रभागीही असतात। विविध धर्मीयांच्या उत्सवात सढळ हाताने मदत करणारे दानशूर व्यक्ती म्हणून मतीन बागवान यांची ओळख आहे। सोलापुरात छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड मधील मुस्लिम समाजाचा तेजस्वी चेहरा म्हणून मराठा समाजात बिनधास्त काम करणारे म्हणून देखील मतीन बागवान यांची ओळख आहे। सोलापुरात नवरात्रोत्सवात निघणारी देवीची मिरवणूक असेल अथवा ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या नंदी ध्वजांची मिरवणूक असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असेल, अशा सर्वच कार्यक्रमांमध्ये मतीन बागवान हे मोठ्या उत्साहाने सहभागी होतात। त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, अण्णाभाऊ साठे जयंती यामध्ये देखील मतीन बागवान यांची विशेष उपस्थिती असते। सोलापूर शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहावं यासाठी पोलीस आयुक्तालय तर्फे स्थापन करण्यात आलेल्या शांतता कमिटीतही सदस्य म्हणून देखील मतीन बागवान यांची निवड झाली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून शांतता कमिटीमध्ये सोलापूर शहरातील महत्त्वाच्या मुद्द्यावर ते अभ्यासू भाषण करून पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधून घेतात। मतीन बागवान यांच्या प्रामाणिक, निष्कलंक, दानशूर वृत्तीची दखल घेत सोलापुरात नुकत्याच झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज जयंती मध्यवर्ती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी देखील त्यांची निवड झाली होती। त्यामध्ये देखील त्यांचे कार्य उल्लेखनीय होते। सोलापुरात सर्व धर्मीय लोकांमध्ये एकोपा राहावा, दोन समाजात तेढ निर्माण होऊ नये व शांतता राहावी यासाठी मुस्लिम समाजातील धडपडणारे व्यक्तिमत्व म्हणून मतीन बागवान यांची ओळख असून मतीन बागवान यांची सोलापुरातील पैगंबर जयंती अध्यक्षपदी देखील निवड झाली होती। त्यामध्ये देखील त्यांनी चांगले काम करून दाखवले आहे। सोलापूर शहर बागवान समितीच्या संचालकपदी देखील त्यांची निवड झाली आहे। तर बागवान समाजातील गोरगरीब मुलामुलींच्या शिक्षणासाठी त्यांच्या विवाहासाठी सढळ हाताने मदत करणारे बागवान आणि समाजातील दानशूर व्यक्तिमत्व म्हणून देखील मतीन बागवान यांना ओळखलं जातं।
बागवान समाजच नव्हे तर इतर मुस्लिम समाजातील व्यक्तींना व हिंदू बांधवांना देखील अडीअडचणीच्या काळात मतीन बागवान हे मदतीचा हात पुढे करतात। फळांच्या व्यापारातून सामाजिक काम करणारे मतीन बागवान यांची राणी लक्ष्मीबाई मंडई अध्यक्षपदी देखील निवड झाली आहे। तर लक्ष्मी मंडईच्या विविध अडीअडचणी, व्यापाऱ्यांना होणारा त्रास आदी संदर्भात ते नेहमीच प्रशासनाकडे धाव घेऊन राणी लक्ष्मीबाई मंडईमधील व्यापाऱ्यांच्या अडचणी सोडवतात। मतीन बागवान हे आपला व्यापार सांभाळत सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात। मतीन बागवान हे राजकारणात कधीच आलेले नाहीत, मात्र राजकारणात असलेल्या अनेक मोठमोठ्या लोकांशी त्यांचे स्नेहाचे संबंध आहेत। कोणत्याही पक्षाचा असो, त्यातील अनेक पदाधिकारी बागवान यांना ओळखून आहेत। राजकारणापेक्षा आपण समाजकारणावर भर देतो, लोकांच्या अडीअडचणीला धावून जातो, असे मतीन बागवान यांचे म्हणणे आहे। गेल्या 10 वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड शहराध्यक्ष म्हणून मतीन बागवान चांगले काम करीत आहेत। मतीन बागवान यांच्या परिवारात त्यांची पत्नी, 3 मुले, 3 सुना आणि 3 भाऊ व नातवंडे असा भला मोठा परिवार आहे। सर्वच जण मतीन बागवान यांच्या चांगल्या कामात त्यांच्या पाठीशी असतात। मतीन बागवान यांना सुखदुःखात धीरही देतात। मतीन बागवान यांनी सोलापुरात केलेल्या अनेक सामाजिक उपक्रमाची दखल घेत त्यांना अनेकांकडून यापूर्वी सन्मानित करण्यात आले आहे। पुण्यातील खान एज्युकेशन सोसायटी तर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांची पगडी देऊन मतीन बागवान यांचा मोठा गौरव करण्यात आला आहे। मुस्लिम मावळा पुरस्कार देखील त्यांना मिळाले व पोलिसांकडून उल्लेखनीय कामगिरी केल्याप्रकरणी शांतता कमिटीचा पुरस्कार देखील मतीन बागवान यांना देण्यात आलाय। त्यामुळे अनेक सामाजिक संस्थांनी मतीन बागवान यांच्या कार्याचा गौरव केलाय। एक अलग सी पहचान बनाने की आदत है हमें, एक अलग सी पहचान बनाने की आदत है हमें, जख्म हो जितना गहरा उतना मुस्कुराने की आदत है हमें, जख्म हो जितना गहरा उतना मुस्कुराने की आदत है हमें। मतीन बागवान यांनी आपले वडील मरहूम रिजवान बागवान यांच्या नावाने चॅरिटेबल ट्रस्ट देखील स्थापन केली असून त्या ट्रस्टचे ते स्वतः चेअरमन आहेत। मरहूम रिजवान बागवान चॅरिटेबल ट्रस्ट मध्ये जवळपास 300 लोक सभासद आहेत। या ट्रस्ट तर्फे वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात। मतीन बागवान हे पोलीस आयुक्तालयातील शांतता कमिटीचे सदस्य देखील आहेत व शहरातील अनेक पोलीस अधिकाऱ्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत। रमजान, बकरी ईद आणि मोहरम सणानिमित्त अनेक पोलीस अधिकारी त्यांच्या घरी भेटी देण्याकरिता येतात। शहरातील हिंदू मुस्लिम बांधव यांच्यात एकोपा वाढवण्यासाठी मतीन बागवान हे विशेष परिश्रम घेतात। मतीन बागवान हे दररोज पहाटे 5 वाजता उठतात। उठल्यानंतर प्रथम नमाज पठण करतात, त्यानंतर मार्केटमधील फळांचा व्यवसाय बघतात। 11 नंतर ते सोलापूर शहरातील विविध सामाजिक कार्यात सहभाग घेतात। दिवसभर अनेकांच्या भेटीगाठी घेणे, कार्यक्रमांना हजेरी लावणे, कार्यक्रमांची रूपरेषा आखणे असा दिनक्रम त्यांचा सुरूच असतो। त्यांचे वय 51 असले तरी ते 18 वर्षाच्या तरुणाप्रमाणे सर्वांना लाजवेल असे मेहनतीचे काम करतात। मतीन बागवान म्हणतात, लकीरें खींच रखी है चंद मतलबी लोगों ने थाली में, लकीरें खींच रखी है चंद मतलबी लोगों ने थाली में, वरना फर्क क्या है तेरी ईद और मेरी दिवाली में, वरना फर्क क्या है तेरी ईद और मेरी दिवाली में। सोलापुरात हिंदू मुस्लिम बांधवांमध्ये सलोखा राहावा, एकोपा राहावा यासाठी झटणारा, सगळ्या जाती धर्मातील लोकांशी स्नेहाचे संबंध ठेवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा सोलापुरातील मुस्लिम मावळा मतीन बागवान यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना लोकप्रधान न्यूज चॅनलच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त येत्या 31 जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा मुस्लिम मावळा या पुरस्काराने पुरस्कृत करण्यात येत आहे।